नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण लहान बाळांचे किंवा लहान मुलांचं वजन पटकन वाढवणारी, मुलांच्या हाडांमध्ये आणि स्नायूमध्ये भरपूर अशी बळकटी आणणारी, भरपूर एनर्जी देणारी, आयरन रिच आणि हिवाळ्यामध्ये स्पेशली मुलांना उबदार ठेवणारी, बाळाची इम्युनिटी वाढवणारी बेस्ट स्नॅक रेसिपी पाहणार आहोत। ही एक लाडूची रेसिपी आहे। याआधी सुद्धा आपण चॅनलवरती बरेचसे लाडूच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत। ही मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटपर्यंत यामध्ये आपण काही असे पदार्थ ऍड केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा। तर वळूया आपल्या या रेसिपीकडे। हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये तुपाचा भरपूर असा वापर करायचा आहे। हिवाळ्यामध्ये मुलांच्या आहारामध्ये तूप असणं हे खूप जास्त गरजेचं असतं, त्यामुळे मी यामध्ये भरपूर असा तुपाचा वापर केलेला आहे। साधारणतः 100 ग्रॅमच्या आसपास मी इथे तूप वापरलेलं आहे। सुरुवातीला आपण थोडंसं तूप घेतलेलं आहे, ते गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये जे डिंक असतो खायचा, तर तो डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे। साधारणतः 35 ते 40 ग्रॅम डिंक मी इथे वापरलेला आहे। डिंक तुम्हाला थोडा थोडा तळून घ्यायचा आहे, कारण हा फुलतो आणि फुलल्यानंतर तो जास्त जागा घेतो, त्यामुळे अगदी थोडासा तुम्हाला घालायचा आहे आणि पूर्णतः तुपामध्ये बुडेल या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित हा तळून घ्यायचा आहे। डिंक जर आतमधून कच्चा राहिला तर दाताखाली येतो किंवा दाताला चिटकतो, जे लहान मुलांना अजिबात आवडत नाही आणि ते खायला सुद्धा व्यवस्थित लागत नाही। त्यामुळे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तुम्हाला हा डिंक व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, मी सगळा थोडा थोडा करत हा जो डिंक आहे हा तळून घेतलेला आहे। अगदी तुम्ही हातामध्ये दाबल्यानंतर हा इझिली फुटेल या पद्धतीने तुम्हाला डिंक हा तळून घ्यायचा आहे। आपला सगळा डिंक इथे तळून झालेला आहे। त्यानंतर या तुपामध्ये मी काही ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहे। तुम्हाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स इथे वापरायचे आहेत। मी इथे काजू घेतलेले आहेत, बदाम, पिस्ता आणि अक्रोड। हे तुम्हाला थोडं हलकेसे ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला हे तुपामध्ये या पद्धतीने तळून किंवा भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही ते पाहू शकता, आपले जे काही मी पहिला काजू टाकलेले होते हे हलकेसे ब्राऊन झालेले आहेत। त्यानंतर आपण हे काढून घेणार आहे। याच पद्धतीने मी इथे बदाम सुद्धा घातलेले आहेत। बदाम तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे कंटिन्यू हलवत मीडियम फ्लेम वरती तुम्हाला हे बदाम व्यवस्थित असे, जोपर्यंत याची जी वरची सालं आहेत याला तडा जात नाही तोपर्यंत हे तळून घ्यायचं आहे। याच पद्धतीने मी पिस्ता सुद्धा तळून घेतलेले आहेत आणि अक्रोड सुद्धा तळायला थोडासा तुम्हाला जास्त वेळ लागतो। याप्रमाणे तुम्हाला आवडत असतील ते कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही या पद्धतीने तळून घेऊ शकता। फक्त सगळ्या ड्रायफ्रुटचे जे प्रमाण आहे हे समप्रमाणामध्ये असू द्या, ज्यामुळे याची टेस्ट छान वाढायला मदत होईल। त्यानंतर थोडंसं जे तूप राहिलं होतं त्यामध्ये मी थोडे फुटाणे घातलेले आहेत। हे तुम्हाला खूप जास्त वेळ तळण्याची गरज नाही, कारण हे ऑलरेडी रोस्टेड असतात, त्यामुळे हलकेसे गरम होतील या पद्धतीने मी काढून घेतलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपले काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड आणि जे काही आपले फुटाणे होते हे सगळे आपले तळून झालेले आहेत। मी एका प्लेटमध्ये हे थंड करायला ठेवलेले आहेत। त्यानंतर अगदी थोड्याशा तुपामध्ये मी 2 ते 3 चमचे जे जवस असतं तर ते जवस यामध्ये घातलेले आहे। त्यामध्येच 1 चमचा मेथी दाणे घातलेले आहेत आणि हे सुद्धा थोडा वेळ आपल्याला तुपासोबत रोस्ट करून घ्यायचे आहेत। जवस किंवा मेथी हे लहान मुलांच्या आहारामध्ये असणं हे खूप जास्त फायदेशीर असतं, पण याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये खूप कमी असतं। त्यामुळे जेव्हा जेव्हा मी काही अशा स्नॅक रेसिपीज बनवते तर त्यामध्ये हे जवस आणि मेथी जरूर ऍड करते। तुम्ही सुद्धा हे जरूर घाला, स्पेशली हिवाळ्यामध्ये मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। तर हे सगळे जे आपले काही सीड्स आणि ड्रायफ्रुट्स आहेत, डिंक आहे, हे तळून झालेलं आहे, हे आपल्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला बरेचसे यामध्ये इन्ग्रेडियंट्स ऍड करायचे आहेत, ते आपण शेवटी करणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता, या पद्धतीने आपला जो डिंक आहे हा हाताने असा चुरा व्हायला हवा किंवा फुटायला हवा, या पद्धतीने तुम्हाला हा तळून व्यवस्थित घ्यायचा आहे। त्यानंतर आपले हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते थंड होत आहेत, तोपर्यंत मी कढईमध्ये परत थोडंसं तूप घातलेलं आहे। तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारणतः पाऊण वाटी गव्हाचं पीठ। घरामध्ये जे आपण चपातीसाठी पीठ वापरतो तर ते पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे आपल्याला ज्या पद्धतीने आपण बेसनाचे लाडू बनवण्यासाठी बेसन तुपासोबत रोस्ट करून घेतो, तर त्याच पद्धतीने तुम्हाला हे छान असं तुपासोबत एकजीव करून थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत याचा छान खमंग वास सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जे पीठ आहे हे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे। हे पीठ आपण या लाडूमध्ये घालणार आहे, कारण जर तुम्ही पीठ घातलं तर हे जे लाडू आहेत हे अतिशय मऊ बनतात, याचा बलवर्धकपणा वाढतो, याला एक छान असा सुगंध यायला सुद्धा मदत होते आणि अगदी लहान बाळ सुद्धा हे अगदी आवडीने खाऊ शकतं। जोपर्यंत यामधून तूप सुटत नाही तोपर्यंत अगदी मीडियम किंवा लो फ्लेम वरती तुम्हाला ह्या जाड बुडाची जी काही कढई असते, शक्यतो लोखंडाची कढई वापरा, जी जास्त फायदेशीर आहे, त्यामध्ये तुम्हाला हे भाजून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा थंड करायला ठेवून द्यायचं आहे। इकडे आपले सगळे ड्रायफ्रुट्स थंड झालेले आहेत। डिंक सोडून बाकीचे जे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत हे मी एकत्र केलेले आहेत आणि ते आपल्याला आता
पल्स देत देत तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत. कंटिन्यू फिरवायचं नाही, नाहीतर हे अगदी चिकट बनतं. याची मोकळी मोकळी पावडर बनेल. या पद्धतीने तुम्हाला मिक्सर चालू बंद करत तुम्हाला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपले जे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत हे मी बारीक करून घेतलेले आहेत. कुठे गठ्ठे झाले असतील किंवा याच्या गाठी झाल्या असतील तर तुम्हाला त्या हाताने फोडून घ्यायच्या आहेत. यानंतर जो डिंक आहे हा डिंक सुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्ही हवं तर ह्या हाताने चुरून घेऊ शकता, पण मी हा मिक्सरमध्ये घालून घेतलेला आहे. थोडासा चिकट बनतो, पण तुम्ही ते हाताने त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. तुम्ही ते पाहू शकता. जर तुम्ही हे सगळे ड्रायफ्रुट्स किंवा डिंक गरम असताना बारीक कराल तर त्यानंतर अगदी याची पेस्ट बनून जाते, ज्यामुळे लाडू हे छान येत नाहीत. त्यामुळे थंड व्यवस्थित झाल्यानंतरच तुम्हाला हे मिक्सरमध्ये पल्स देत देत फिरवायचं आहे. यानंतर आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये मी ऍड करून घेतलेलं आहे. आणि हाताने हे सगळे ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला एकजीव करून घ्यायच्या आहेत. हाताने छान घासून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे सगळे ड्रायफ्रुट्स असतील किंवा डिंक आहे किंवा हे जे पीठ आहे हे एकजीव होईल आणि त्याचे छान असे लाडू बनायला मदत होईल. त्याचा फ्लेवर सुद्धा वाढायला मदत होईल. यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा एक पदार्थ घालायचा आहे ते म्हणजे खारीक. आपण या अगोदर जे लाडूची रेसिपी शेअर केली होती त्यामध्ये मी खजूरचा वापर केला होता, पण यामध्ये आपण खारीक घालणार आहे. मी खारीक पावडर वापरलेली आहे. त्यानंतर थोडीशी गुळ पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला जायफळ आणि मी इथे जायफळ, वेलदोडे आणि खडीसाखर याची एक नेहमी पावडर माझ्याकडे तयार असते, तर ती पावडर यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे घातलेले आहेत. जर तुमचं जे काही मिश्रण आहे हे खूप कोरडं झालेलं असेल तर त्यावेळी तुम्ही गुळाचा पाक करून घालू शकता. पाक करण्याची गरज नाही, गुळ फक्त तुम्हाला थोडासा मेल्ट करायचा आहे आणि गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून या पद्धतीने हे लाडू वळले जातील. मी यामध्ये तुपाचा वापर थोडा जास्त केल्यामुळे आपले लाडू हे ऑलरेडी छान बांधले जातील. या पद्धतीने हे मिश्रण झालेलं आहे, त्यामुळे मी इथे गुळ पावडर ही कोरडी टाकलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपले छान असे हे लाडू तयार झालेले आहेत. मीडियम साईजचे किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने जेवढ्या साईजचे हवे असतील तेवढ्या साईजचे तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता. असे हे पौष्टिक लाडू तुम्ही लहान मुलांना सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यामध्ये देऊ शकता किंवा स्नॅकमध्ये बाळाला हे देऊ शकता. अतिशय बलवर्धक, तेवढेच टेस्टी, बाळाचं वजन आणि इम्युनिटी वाढवणारे असे हे पौष्टिक लाडू जरूर बनवा. आणि कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.